नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस पॉइंट हे आपल्या एक शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण SRPF दौंड गट क्रमांक 7चा आज झालेला पेपर पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण आज या पेपरमध्ये सर्व प्रश्न घेतलेले आहेत आणि त्या प्रश्नाचं विश्लेषण देखील आपण आज पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओला नक्कीच लाईक करा, तसेच आपल्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल. तर मित्रांनो, आपले आजपर्यंतचे झालेले सर्व पोलीस भरतीचे पेपर आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही ते पाहिले नसतील तर ते सर्व व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. मित्रांनो, ज्यांची पोलीस भरतीची ग्राउंड झालेलं आहे, म्हणजेच मैदानी चाचणी झालेली आहे आणि ज्यांची लेखी परीक्षा बाकी आहे, त्यांच्यासाठी ते व्हिडिओ नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण मित्रांनो, प्रत्येक पोलीस भरतीमध्ये मागील प्रश्न फार म्हणजे कमीत कमी 50% प्रश्न हे मागील भरतीमधील रिपीट होत आहेत. त्यामुळे मित्रांनो, एकही व्हिडिओ सोडू नका, सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रश्न क्रमांक पहिला आहे, भारताच्या मध्यातून कोणते वृत्त गेले आहे? म्हणजेच भारताच्या मध्यभागामधून कोणते वृत्त गेलेलं आहे? तर पहिला पर्याय आहे कर्कवृत्त, दुसरा आहे अक्षवृत्त, तिसरा आहे मकरवृत्त आणि चौथा पर्याय क्रमांक आहे विषुववृत्त. तर मित्रांनो, भारताच्या मध्यभागातून कोणतं वृत्त गेलेलं आहे? तर पर्याय क्रमांक 1 कर्कवृत्त. लक्षात ठेवा की कर्कवृत्त हे भारताच्या मध्यातून गेलेलं वृत्त आहे. पुढचा प्रश्न, हिमालय पर्वताची उंची किती मीटर आहे? तर मित्रांनो, हिमालय पर्वताची उंची विचारलेली आहे. तर पर्याय क्रमांक अ आहे 8,611 मीटर, ब आहे 7,611 मीटर, क आहे 9,521 मीटर आणि ड आहे 8,911 मीटर. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ 8,611 मीटर. तर हिमालय पर्वताची उंची किती आहे? तर पर्याय क्रमांक अ 8,611 मीटर. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या एकूण किती जागा आहेत? तर मित्रांनो, याचं उत्तर सर्वांना माहीत असेलच की महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या एकूण किती जागा आहेत? तर पर्याय क्रमांक ड 288. तर 288 इतक्या जागा महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या असतात. तर मित्रांनो, मला विधान परिषदेच्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती जागा असतात ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक अ आहे राजगड, ब आहे रायगड, क आहे शिवनेरी आणि ड आहे प्रतापगड. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क शिवनेरी. तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावरती झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? तर पर्याय क्रमांक अ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ब आहेत महात्मा गांधी, क आहे दादाभाई नौरोजी आणि ड आहे महात्मा फुले. तर मित्रांनो, या 4 जणांपैकी हरिजन हे जे वृत्तपत्र आहे ते कोणी सुरू केलं होतं? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब महात्मा गांधी. मित्रांनो, लक्षात ठेवा, फार जणांचं इथं कन्फ्युजन होतं. हरिजन हे जे वृत्तपत्र आहे ते महात्मा गांधी यांनी सुरू केलेलं वृत्तपत्र होतं. पुढचा प्रश्न, कॉपर या मूलद्रव्याची संज्ञा कोणती आहे? तर पहिला पर्याय आहे CK, ब आहे CO, क आहे CI आणि ड आहे CU. तर कॉपर या मूलद्रव्याची संज्ञा कोणती आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड CU. पुढचा प्रश्न पाहूया, जमनापरी ही जात कोणत्या प्राण्याची आहे? जमनापरी ही जी जात आहे ती कोणत्या प्राण्याची आहे? तर पर्याय क्रमांक 1 आहे गाय, ब आहे शेळी, क आहे म्हैस आणि ड आहे मेंढी. तर या 4 प्राण्यांपैकी जमनापरी ही जी जात आहे ती कोणत्या प्राण्याची आहे?
तर पर्याय क्रमांक ब शेळी. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल जवानांचे प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? तर पर्याय क्रमांक अ आहे बारामती, ब आहे केगाव, क आहे नानवीज आणि ड आहे कुसडगाव. तर मित्रांनो, प्रत्येक परीक्षा भरतीमध्ये हा प्रश्न रिपीट होतो की महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल जवानाचं जे प्रशिक्षण केंद्र असतं ते कुठे आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क नानवीज. लक्षात ठेवा, तर नानवीज ह्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल जवानांचं प्रशिक्षण केंद्र आहे. पुढचा प्रश्न पाहूया. धरणाच्या पाण्याची क्षमता कोणत्या एककात मोजतात? तर पर्याय पाहूया. पर्याय अ आहे MTC, ब आहे TMC, क आहे CTC आणि ड आहे MCT. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब TMC. धरणाच्या पाण्याची क्षमता ही TMC या एककात मोजली जाते. पुढचा प्रश्न. भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते आहे? मित्रांनो, भारतातील विचारलंय, भारतातील सर्वात मोठं नैसर्गिक बंदर कोणतं आहे? तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक अ आहे कलकत्ता, ब आहे गोवा, क आहे विशाखापट्टणम आणि ड आहे मुंबई. तर मित्रांनो, भारतातील सर्वात मोठं नैसर्गिक बंदर कोणते आहे? तर पर्याय क्रमांक ड याचं योग्य उत्तर असणार आहे मुंबई. पुढचा प्रश्न. भीमा नदीचा उगम कुठे झालेला आहे? भीमा या नदीचा उगम कुठे झालेला आहे? तर पर्याय क्रमांक अ आहे सप्तशृंगी, ब आहे त्र्यंबकेश्वर, क आहे भीमाशंकर आणि ड आहे महाबळेश्वर. तर मित्रांनो, कोणत्या ठिकाणी झालेला आहे भीमा नदीचा उगम? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क भीमाशंकर. तर भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचा उगम झालेला आहे. पुढील प्रश्न पाहूया. मानवी शरीरातील एकूण गुणसूत्रांची संख्या किती आहे? तर पर्याय क्रमांक अ 46, ब 36, क 26 आणि ड 16. तर मानवी शरीरात एकूण किती गुणसूत्र आहेत? तर पर्याय क्रमांक अ 46. तर 46 इतकी मानवी शरीरातील गुणसूत्रांची संख्या आहे. पुढचा प्रश्न. अजीवनसत्वाच्या अभावाने कोणता रोग होतो? मित्रांनो, अजीवनसत्वाच्या अभावाने कोणता रोग होतो? तर दिलेले पर्याय पाहून घ्या. पर्याय क्रमांक अ आहे बेरी, ब आहे रात आंधळेपणा, क आहे ॲनिमिया आणि ड आहे मूळदोष. तर मित्रांनो, अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? तर पर्याय क्रमांक ब रात आंधळेपणा. पुढचा प्रश्न. पाऱ्याचा उत्कलनांक किती असतो? पाऱ्याचा उत्कलनांक किती? तर पर्याय क्रमांक अ आहे 357 सेल्सिअस, ब आहे 251 सेल्सिअस, क आहे 450 सेल्सिअस आणि ड आहे 300 सेल्सिअस. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 357 सेल्सिअस. पाऱ्याचा उत्कलनांक किती असतो? तर 357 सेल्सिअस. पुढील प्रश्न पाहूया. विद्युत धारेचे एकक कोणते? तर पर्याय क्रमांक अ कुलोम, ब डेसिबल, क डाईन आणि ड एम्पियर. तर विद्युत धारेचे एकक कोणता आहे? तर पर्याय क्रमांक ड एम्पियर. एम्पियर हे विद्युत धारेचं एकक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला होता?
टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला होता? तर पर्याय पाहून घ्या. राईट बंधू, ब आहे जॉन बेअर्ड, ग आहे गॅलिलिओ आणि ड आहे मेंडले. तर मित्रांनो, टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला होता? तर पर्याय क्रमांक ब, जॉन बेअर्ड. तर जॉन बेअर्ड यांनी टेलिव्हिजनचा शोध लावलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 3 जानेवारी हा कोणता दिनविशेष म्हणून साजरा केला जातो? तर मित्रांनो, 3 जानेवारी हा जो दिवस आहे तो कोणता विशेष दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर पर्याय पाहून घ्या. पर्याय क्रमांक अ आहे महिला दिन, ब आहे पर्यावरण दिन, क आहे बालिका दिन आणि ड आहे विज्ञान दिन. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, बालिका दिन. तर लक्षात घ्या, 3 जानेवारी हा जो दिवस आहे तो बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पर्याय क्रमांक क. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष विचारलेला आहे. तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक अ आहे के संतानम, ब आहे के सी नियोगी, क आहे ए के चंद्रा आणि ड आहे डॉक्टर पी व्ही राजमन्नार. तर मित्रांनो, भारतातील पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर पर्याय क्रमांक ब, के सी नियोगी. पर्याय क्रमांक ब. पुढचा प्रश्न. भारतात नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली? तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक अ आहे 15 मार्च 1951, ब आहे 15 मार्च 1952, क आहे 15 मार्च 1950 आणि ड आहे 15 मार्च 1949. तर मित्रांनो, भारतामध्ये जो नियोजन आयोग आहे त्याची स्थापना कधी झाली होती? तर पर्याय क्रमांक क, 15 मार्च 1950 रोजी. तर या दिवशी नियोजन आयोगाची स्थापना झालेली आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा की भारतामधील नियोजन आयोगालाच आता आपण काय म्हणतो? तर नीती आयोग या नावाने आपण ओळखतो. आधी होतं नियोजन आयोग आणि त्याचं नाव बदलून नीती आयोग आता करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न. गडचिरोली जिल्ह्यात जुलै 2024 मध्ये नक्षलवाद्याशी झालेल्या चकमकीत खालीलपैकी कोणत्या पथकाने विशेष कामगिरी केली? मित्रांनो, जुलै 2023 मधलं विचारलेलं आहे. तर पहिला पर्याय आहे ग्रे हॉन्ट्स, ब आहे C-16, क आहे CISF आणि ड आहे ITPB. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, C-16. पुढचा प्रश्न पाहूया. भारत चीन युद्ध कोणत्या साली झाले होते? तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक अ 1963, ब 1966, क 1965 आणि ड 1962. तर भारत आणि चीन हे जे युद्ध आहे ते कोणत्या साली झालं होतं? तर पर्याय क्रमांक ड 1962 साली. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूया. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली होती? रामकृष्ण मिशन. तर पर्याय क्रमांक अ स्वामी विवेकानंद, ब केशवचंद्र सेन, क लोकमान्य टिळक आणि ड सुभाषचंद्र बोस. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, स्वामी विवेकानंद. तर मित्रांनो, स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली होती. प्रश्न पाहूया. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर पर्याय क्रमांक अ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ब आहे पंडित जवाहरलाल नेहरू, क आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि ड आहे सरदार वल्लभभाई पटेल. तर घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?
तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर घटना समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. पुढील प्रश्न पाहूया. भारताचे सरन्यायाधीश यांना शपथ कोण देतात? भारताचे जे सरन्यायाधीश असतात यांना कोण शपथ देत असतं? तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक अ आहे राष्ट्रपती, ब पंतप्रधान, क विरोधी पक्षनेता आणि ड राज्यपाल. तर भारताचे सरन्यायाधीश यांना कोण शपथ देतं? तर पर्याय क्रमांक अ, राष्ट्रपती शपथ देत असतात. पर्याय क्रमांक अ, राष्ट्रपती. पुढचा प्रश्न. भारतीय स्टेट बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर पहिला पर्याय 1 जुलै 1956, दुसरा पर्याय 1 जुलै 1965, तिसरा पर्याय 1 जुलै 1966 आणि चौथा पर्याय 1 जुलै 1955. तर कोणत्या वर्षी भारतीय स्टेट बँकेची स्थापना झालेली आहे? तर पर्याय क्रमांक ड याचं योग्य उत्तर आहे 1 जुलै 1955. या दिवशी भारतीय स्टेट बँकेची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी पूर्ण उच्चाराचे वर्ण कोणते आहे? तर पर्याय क्रमांक अ स्वर, ब व्यंजन, क द्वित आणि ड संयुक्त व्यंजन. पूर्ण उच्चाराचे वर्ण कोणते आहे? तर पर्याय क्रमांक अ स्वर. पुढील प्रश्न पाहूया. खालीलपैकी संयुक्त स्वर ओळखा. संयुक्त स्वर ओळखायचा आहे. तर पर्याय क्रमांक अ आहे आ, ब ई, क उ आणि ड ए. तर या चारपैकी संयुक्त स्वर कोणचा आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. तर ए हा संयुक्त स्वर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे रूप एकवचन आहे? तर मित्रांनो, एकवचन असलेला शब्द कोणता आहे ते ओळखायचं आहे. तर खाली 4 पर्यायामध्ये दिलेले आहेत ते 4 शब्द. तर पहिला पर्याय आहे खेडी, दुसरा आहे खेडे, तिसरा आहे खेडा आणि चौथा आहे खेडेगाव. तर एकवचनी असलेला शब्द कोणता आहे? तर पर्याय क्रमांक ब खेडे. लक्षात ठेवा. तर खेडे हा एकवचनी असलेला शब्द आहे, म्हणून पर्याय क्रमांक ब याचे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. षष्टी या विभक्तीचे खालीलपैकी एकवचन प्रत्यय कोणते आहे? तर पर्याय पाहूया. पर्याय अ आहे स ला ते, पर्याय ब आहे ऊन हुन, पर्याय क आहे चाचीचे आणि पर्याय क्रमांक ड आहे ने ए शी. तर मित्रांनो, षष्टी या विभक्तीचे एकवचनी प्रत्यय कोणते आहे? तर पर्याय क्रमांक क चा ची चे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी दर्शक सर्वनामे ओळखा. मित्रांनो, दर्शक सर्वनामे ओळखायचे आहेत. तर पहिला पर्याय आहे कोण काय, दुसरा पर्याय आहे हा ही हे, तिसरा पर्याय आहे मी आम्ही आणि चौथा पर्याय आहे जो जी जे. दर्शक सर्वनाम ओळखा. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब हा ही हे. हे दर्शक सर्वनामे आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी असते त्यास कोणते क्रियापद म्हणतात? तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक अ आहे सकर्मक क्रियापद, पर्याय क्रमांक ब आहे अकर्मक क्रियापद, पर्याय क्रमांक क आहे द्विकर्मक क्रियापद आणि पर्याय क्रमांक ड आहे उभयाविध क्रियापद. तर मित्रांनो, ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी असते त्यास कोणते क्रियापद म्हणतात?
तर पर्याय क्रमांक अ सकर्मक क्रियापद. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय ओळखा. तर पर्याय क्रमांक अ आहे उ अरे अयाई, ब आहे हा ठीक बराई, क आहे चुप चिप गप आणि ड आहे बा बाबा अम्मा. तर मित्रांनो हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय ओळखायचं आहे. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड वा 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 अम्मा. तर पर्याय क्रमांक ड याचं योग्य उत्तर असणार आहे वा 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 अम्मा. पुढचा प्रश्न. साधित शब्दांचे प्रकार किती आहेत? साधित शब्दांचे प्रकार किती आहेत? तर पर्याय क्रमांक अ आहे 2, ब आहे 4, क आहे 5 आणि ड आहे 3. तर किती आहेत साधित शब्दाचे प्रकार? पर्याय क्रमांक ब 4. तर साधित शब्दाचे प्रकार एकूण 4 आहेत. पुढचा प्रश्न. अर्धामुखी हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे? तर पर्याय पाहूया. पर्याय अ आहे पूर्णाभ्यस्त, ब आहे अंशाभ्यस्त, क आहे अनुकरणवाचक आणि ड आहे सामासिक. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब अंशाभ्यस्त. तर मित्रांनो अर्धामुर्धा हा जो शब्द आहे तो अंशाभ्यस्त या प्रकारातील आहे. पुढील प्रश्न. क्रियापदाच्या अर्थावरून वाक्याचे किती प्रकार पडतात? क्रियापदाच्या अर्थावरून वाक्याचे प्रकार किती पडतात असा प्रश्न विचारलेला आहे. तर पर्याय अ आहे 2, ब आहे 3, क आहे 4 आणि ड आहे 5. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर क्रियापदाच्या अर्थावरून वाक्याचे किती प्रकार पडतात? तर एकूण 4 प्रकार पडतात. पुढचा प्रश्न. खालील पर्यायातील नृप या शब्दासाठी समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर पर्याय 1 आहे नरेश, ब आहे भोपाळ, क आहे महिपती आणि ड आहे महेश. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड महेश. पुढचा प्रश्न पाहूया. जीवन, शिक्षण, विद्या, मंदिर, मूल्य, लघुत्तम या शब्दामध्ये एकूण किती शब्द शुद्ध आहेत? तर मित्रांनो या 6 शब्द जी दिलेले आहेत त्या 6 शब्दामध्ये शुद्ध शब्द किती आहेत ते आपल्याला इथे विचारण्यात आलेलं आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ फक्त 2. मित्रांनो वरी जे 6 शब्द दिलेले आहेत त्या 6 शब्दामध्ये फक्त 2 शब्द शुद्ध आहेत आणि ते 2 शब्द कोणते 2 शब्द शुद्ध आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न. त्याने शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी अतिशय चिकाटीने प्रयत्न केले या वाक्यातील अधोरेखित भागासाठी कोणता अलंकारिक शब्द योग्य आहे? तर पर्याय क्रमांक अ आहे भीष्म प्रतिज्ञा, ब आहे भगीरथ प्रयत्न, क आहे द्रविडी प्राणायाम आणि ड आहे घाण्याचा बैल. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब भगीरथ प्रयत्न. मित्रांनो लक्षात ठेवा त्याने शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी अतिशय चिकाटीने प्रयत्न केले. तर अतिशय चिकाटीने म्हणजेच भगीरथ प्रयत्न त्याला म्हटलं जातं म्हणून पर्याय क्रमांक 2 याचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. उंबराचे फूल या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा.
तर मित्रांनो, उंबराचे फूल या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडायचा आहे. तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक अ आहे एका वनस्पतीचे फूल, ब आहे क्वचित घडणारी गोष्ट, क आहे सुगंध देणारे फूल आणि ड आहे तात्काळ दिसून येणारी गोष्ट. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, क्वचित घडणारी गोष्ट. तर उंबराचे फूल या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे? तर क्वचित घडणारी गोष्ट, पर्याय क्रमांक ब. तर पुढचा प्रश्न पाहूया. खालील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील 5वे अक्षर कोणते? तर शब्द पाहून घ्या. ध य र, ध य य दे र टा मा नी. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक र. तर कोणचं असणार आहे ते 5वं अक्षर? तर ते र असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक शब्द आहे? पारिभाषिक शब्द कोणता असणार आहे? तर पर्याय आहे पहिला गुडघा, ब स्टेशन, क बाजरी आणि ड वांगे. तर पारिभाषिक शब्द विचारलेला आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब स्टेशन. पुढचा प्रश्न. हँगर या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता? हँगर या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता आहे? तर पर्याय पाहूया. पर्याय अ आहे हुक, ब आहे दोर, क आहे बांधणी आणि ड आहे माळ. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ हुक. मित्रांनो, हँगर या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता आहे? तर ते आहे हुक, पर्याय क्रमांक अ. पुढचा प्रश्न. अतिप्रसंग, अध्ययन, अनुक्रम, उत्कर्ष, दुर्लभ हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक अ आहे उपसर्ग घटित, ब आहे अभ्यस्त, क आहे सिद्ध आणि ड आहे सामासिक. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ उपसर्ग घटित. मित्रांनो, अतिप्रसंग, अध्ययन, अनुक्रम, उत्कर्ष आणि दुर्लभ हे उपसर्ग घटित या प्रकारचे शब्द आहेत. पुढचा प्रश्न. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य शब्दसमूह दर्शक शब्द निवडा. तर खाली 2 शब्द दिलेले आहेत. तर त्या शब्दांच्या जागी योग्य समूह दर्शक शब्द निवडायचा आहे. तर मुंग्याची रांग, तसेच नाण्यांची टिंबटिंब. तर त्या जागी प्रश्नचिन्ह आहे. तर कोणता शब्द समूहदर्शक शब्द येणार आहे तो आपल्याला पर्यायामधून निवडायचा आहे. तर पर्याय क्रमांक अ आहे पुंजका, ब आहे पुडके, क आहे चळत आणि ड आहे संच. तर मित्रांनो, मुंग्याची जशी रांग असते तसं नाण्यांचं काय असतं? तर ती चळत असते. पर्याय क्रमांक क याचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण या शब्दसमूहाबद्दल एक शब्द ओळखा. तर पर्याय क्रमांक अ आहे गरीब, ब आहे गाय, पर्याय क्रमांक क आहे तमोगुण आणि ड आहे तितिक्षा. तर मित्रांनो, हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण या शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणता येईल? कोणता असणार आहे? तर पर्याय क्रमांक ड याचं योग्य उत्तर येईल तितिक्षा. पुढचा प्रश्न. खालील म्हणीपैकी वेगळी म्हण ओळखा. तर खाली 4 म्हणी दिलेल्या आहेत. तर त्या म्हणीपैकी वेगळी म्हण आपल्याला ओळखायची आहे. तर 4ही म्हणी पाहून घेऊया. तर पहिली म्हण आहे नाव मोठं लक्षण खोटं, दुसरी म्हण आहे बाप तसा बेटा, तिसरी म्हण आहे नाम उसे
नाम असे उदार करणं, कवडी देता जाई प्राण. आणि चौथी म्हण आहे, नाव अन्नपूर्णा आणि टोपल्यात भाकर उरेना. तर याचं उत्तर, योग्य उत्तर कोणचं आहे? तर पर्याय क्रमांक 2, बाप तसा बेटा. पर्याय क्रमांक ब. पुढचा प्रश्न पाहूया. पावलो पावली या शब्दाचा समास ओळखा. पावलो पावली. तर पहिला पर्याय आहे तत्पुरुष समास, दुसरा पर्याय आहे अव्ययी भाव समास, तिसरा पर्याय आहे द्वंद्व समास आणि चौथा पर्याय आहे षष्ठी तत्पुरुष समास. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, अव्ययी भाव समास. मित्रांनो, पावलो पावली या शब्दाचा योग्य समास कोणता आहे? तर अव्ययी भाव समास. पुढचा प्रश्न पाहूया. बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा. बहुव्रीही समास. तर पहिला पर्याय आहे चक्रपाणी पद्मनाभ, दुसरा पर्याय राम लक्ष्मण पाप पुण्य, तिसरा पर्याय यथाशक्ती दर दिवस आणि चौथा पर्याय राजवाडा रक्तचंदन. तर कोणता पर्याय योग्य आहे? तर पर्याय क्रमांक 1, चक्रपाणी पद्मनाभ. तर बहुव्रीही समासाचे योग्य उदाहरण कोणतं आहे? तर पर्याय क्रमांक अ, चक्रपाणी पद्मनाभ. पुढील प्रश्न पाहूया. कर्तरी प्रयोगात टिंब टिंब आपली हुकूमत चालवितो. तर पहिला पर्याय कर्म, दुसरा पर्याय कर्ता, तिसरा पर्याय लिंग आणि चौथा पर्याय आहे वचन. तर कोण आपली हुकूमत चालवित असतो कर्तरी प्रयोगमध्ये? पर्याय क्रमांक ब. तर पर्याय क्रमांक ब याचं योग्य उत्तर असणार आहे कर्ता. मित्रांनो, कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता आपली हुकूमत चालवित असतो. पर्याय क्रमांक ब. तर मित्रांनो, पुढचा आणि शेवटचा प्रश्न. कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. तर पर्याय क्रमांक अ आहे उदार, पर्याय क्रमांक ब कृतज्ञ, पर्याय क्रमांक गरीब आणि पर्याय क्रमांक ड अपूर्व. तर कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर पर्याय क्रमांक अ उदार. लक्षात ठेवा, कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे उदार. पर्याय क्रमांक अ याचे योग्य उत्तर असणार आहे